श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून मी आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना दिवाळी या सणाच्या अगदी मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. वसुबारस ते भाऊबीज या कालावधीमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या दीपोत्सवात सर्व दिवसांचे महत्त्व हे अगदी वेगवेगळे आहे आणि तितकंच महत्त्व प्रत्येक दिवसाचं हे आहे. त्यापैकी धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाचा दिवस हा विशेष असा महत्त्वाचा मानला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी समुद्रमंथनातून प्रकट झाले होते. भगवान धन्वंतरी समुद्रमंथनातून प्रकट होताना आपल्यासोबत अमृत कलश घेऊन आले होते. म्हणूनच आपण धनत्रयोदशीला विविध प्रकारची भांडी दागिने खरेदी हे करत असतो. त्याचप्रमाणे आपण दिवाळीला लक्ष्मीपूजन करतो. त्या दिवशी आपल्याला जी आपण लक्ष्मीपूजनामध्ये मातीची मूर्ती लक्ष्मी देवीसह गणपती बाप्पांची जी मातीची मूर्ती असते ती सुद्धा आपल्याला धनत्रयोदशीच्याच दिवशी खरेदी करून आणायची असते. असं केल्याने आपल्या घरी लक्ष्मी मातेचे आगमन हे होत असते. लक्ष्मीपूजनासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या देवीच्या लक्ष्मी मातेच्या मूर्तीविषयी अनेक गोष्टी या सांगितल्या जातात. यामध्ये लक्ष्मी देवीची मूर्ती ही कशी असावी, कशी नसावी, त्याचे नेमके काय परिणाम होऊ शकतात, त्यातून आपल्याला काय लाभ होतो किंवा काय फायदेही मिळू शकतात, याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे की आपल्याला लक्ष्मी मातेची मूर्ती आणताना ती कशी आणायची आहे आणि कशी आणायची नाही आहे. आणि त्यामुळे आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग सर्वात आधी आपण जाणून घेऊया की लक्ष्मी मातेची मूर्ती ही आपल्याला घरी आणताना ती कशी नसावी. दिवाळीला धनत्रयोदशीला आपण लक्ष्मी मातेची मूर्ती ही खरेदी करत असतो. तर लक्ष्मी देवीची मूर्ती ही आपण खरेदी करताना काही गोष्टींचे भाने ठेवले पाहिजे. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजेच लक्ष्मी देवीची मूर्ती ही नेहमी बसलेल्या स्वरूपात असावी. लक्ष्मी देवी उभ्या स्वरूपात असता कामा नये. उभ्या स्वरूपात असलेली लक्ष्मी देवीची मूर्ती ही जर आपण आपल्या घरी आणली तर उभ्या स्वरूपात असलेली लक्ष्मी देवी ही आपल्या घरी स्थिर होत नाही. लक्ष्मी माता ही चंचल असते. उभ्या स्वरूपात असलेली लक्ष्मी मातेची मूर्ती जर आपण खरेदी केली तर ती आपल्या घरी स्थिर होत नाही. त्याचप्रमाणे अशी मूर्ती जर आपण आपल्या घरी आणली तर आपल्याला अधिक नुकसान हे होऊ शकते, आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा कुठेतरी आपल्याला तोटा हा होऊ शकतो. आणि म्हणूनच अशी मूर्ती खरेदी करून आणू नका. त्याचप्रमाणे क्रोधित मुद्रा असलेली लक्ष्मी मातेची मूर्तीसुद्धा आपल्याला खरेदी करून ही आणायची नाही आहे. अशी मूर्ती जर आपण आपल्या घरी आणली तर आर्थिक फटका बसण्याची शक्यताही असते. त्याचप्रमाणे जर तुम्हाला लक्ष्मीपूजनामध्ये लक्ष्मी देवीचा जर फोटो हा सुद्धा घ्यायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही घेताना लक्ष्मी माता ही बसलेल्या अवस्थेत असेल, कमळावर बसलेली असेल असा फोटो घ्यावा आणि लक्ष्मी मातेच्या हातातून धनवर्षा होत असलेल्या फोटोला आपण प्राधान्य हे दिलं पाहिजे. लक्ष्मी देवीच्या हातातून पडणारी नाणी ही एखाद्या भांड्यामध्ये पडत असतील अशी आपल्याला लक्ष्मी देवीची मूर्तीसुद्धा खरेदी करताना अशीच घ्यायची आहे. आणि जर फोटो खरेदी करत असाल तर फोटोसुद्धा असाच खरेदी करायचा आहे. लक्ष्मी देवीच्या हातातून पडणारी सोन्याची नाणी ही एखाद्या पात्रामध्ये पडतानाचीच तस्वीर किंवा फोटो किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती ही आपल्याला घ्यायची आहे. लक्ष्मी देवीच्या हातातून पडणारी सोन्याची नाणी जर जमिनीवर पडत आहेत अशा स्वरूपाचा जर फोटो आपण घेतला किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती घेतली तर त्यामुळे आपल्याला आर्थिक नुकसान हे होऊ शकते. तर आता आपण जाणून घेऊया की आपल्याला जी लक्ष्मी मातेची मूर्ती घरी आणायची आहे ती कशी असावी. लक्ष्मीपूजनाच्या वेळेस केवळ आपल्याला लक्ष्मी देवीची मातीची मूर्ती किंवा फोटो स्थापन करायचा नाही आहे तर लक्ष्मी देवीसोबतच जर गणपती बाप्पा असतील किंवा सरस्वती माता असेल आणि जर लक्ष्मी मातेसह गणपती बाप्पा आणि सरस्वती माता हे दोघे जर असतील तर अतिशय उत्तम अशी मूर्ती आपल्याला खरेदीही करून आणायची आहे किंवा असा फोटो आपल्याला खरेदी करून आणायचा आहे. लक्ष्मी मातेसह गणपती बाप्पा आणि सरस्वती देवता यांची जर पूजा आपण केली तर गणपती बाप्पा आणि सरस्वती देवता ही विद्येची देवता असल्याने आपल्याला धन आणि विद्या या दोन्हींची प्राप्तीही होत असते. गणपती बाप्पा, लक्ष्मी देवी आणि सरस्वती माता यांचे एकत्रितरित्या पूजन केल्याने ते आपल्यासाठी अत्यंत कल्याणकारी असं ठरू शकतं. आणि त्यामुळेच अशी मूर्ती जर तुम्हाला खरेदी करून आणता आली तर ती जरूर खरेदी करून आणा. लक्ष्मी मातेची क्रोध मुद्रा असलेली मूर्ती किंवा फोटो हा आपल्याला खरेदी करून आपल्या घरी आणायचा नाही आहे. असं केल्याने मोठा तोटा हा आपल्याला होऊ शकतो. आपल्याला आर्थिक फटका बसण्याची शक्यताही असते. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण कुठला चांदीचा शिक्का किंवा सोन्याचा शिक्का हा जरी घेत असू तर तरीसुद्धा तो आपल्याला असाच घ्यायचा आहे की ज्यामध्ये सरस्वती देवता, गणपती बाप्पा आणि लक्ष्मी मातेची मूर्ती ही बसलेल्या अवस्थेत असेल असा शिक्का आपल्याला घ्यायचा आहे. लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती घेताना आपल्याला ती कमळावर बसलेली असेल असाच घ्यायचा आहे आणि त्यासोबतच तिच्या हातामध्ये कमळाचे फूल असेल असाच घ्यायचा आहे. कारण कमळ हे लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे कमलासनावर बसलेली अशी लक्ष्मी मातेचा फोटो आपल्याला घ्यायचा आहे किंवा मूर्ती आपल्याला घ्यायची आहे. त्याचप्रमाणे मूर्ती घेताना ती कुठेही तुटलेली, फुटलेली किंवा दुभंगलेली अशी असेल तर ती आपल्याला आपल्या घरी खरेदी करून आणायची नाहीये. तसंच रंग उडालेली मूर्तीसुद्धा आपल्याला आपल्या घरी खरेदी करून आणायची नाहीये.
त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेची मूर्ती ही खरेदी करून आणत असताना मुख्यत्वे करून आपण जर लाल, हिरव्या किंवा पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान केलेले लक्ष्मी मातेची मूर्ती ही जर आपण खरेदी करून आणली तर ते अत्यंत शुभदायक असं आपल्यासाठी ठरत असतं. त्याचप्रमाणे जर कुबेर देवता लक्ष्मी मातेसमोर बसलेल्या अवस्थेत असतील अशी मूर्ती जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही तशीसुद्धा मूर्ती ही खरेदी करून आणू शकतात. तसंच अमृतकुंभ असलेली आणि उजव्या हाताने वर देणारी अशी लक्ष्मी मातेची मूर्तीही आपल्याला आपल्या घरी खरेदी करून आणायची आहे. लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आपण जी देवीची मूर्ती ही पूजनामध्ये ठेवणार असू तिची आपल्याला अगदी श्रद्धेने आणि भक्तिभावाने अशी पूजाही करायची आहे. देवी माता फक्त आपला श्रद्धाभाव हा बघत असते, त्यामुळे अगदी श्रद्धेने आपल्याला लक्ष्मीपूजनाचे पूजन हे करायचे आहे. शेवटी कोणत्याही देवतेचे पूजन करताना आपला भाव हा अगदी शुद्ध, सात्विक आणि धार्मिक त्याचप्रमाणे पूर्णपणे श्रद्धाभाव हा असला पाहिजे. तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती खरेदी करताना किंवा फोटो खरेदी करताना आपल्याला तो कसा घ्यायचा आहे, लक्ष्मी मातेची मूर्ती कशी घ्यायची आहे आणि ती कशी घ्यायची नाही आहे याबद्दल संपूर्ण माहितीही मी दिली आहे. त्यामुळे लक्ष्मी मातेचा फोटो खरेदी करताना किंवा मूर्ती खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्ही लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्तीही खरेदी करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉन बटन हे सुद्धा प्रेस करायला विसरू नका आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा. आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा दिवाळी या सणाच्या मी तुम्हाला अगदी मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते आणि दिवाळी हा सण तुम्हाला आनंदाचा, भरभराटीचा आणि उत्साहाचा जावो अशी मी लक्ष्मी मातेजवळ प्रार्थनासुद्धा करते. लक्ष्मी माता तुम्हा सर्वांना धनसंपदा तसंच ऐश्वर्य, उत्तम आयुरारोग्य देवो अशी मी लक्ष्मी मातेला प्रार्थना करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.